तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे मलेशियामध्ये, मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये मी सध्या उभा आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात जगप्रसिद्ध ट्विन टावर। असं म्हणतात की जगातील सर्वात उंच ट्विन टावर जर कुठे असेल तर तो आहे मलेशियामध्ये, जो आता माझ्या पाठीमागे दिसतोय आपल्याला। बघा माझ्या कॅमेऱ्यातसुद्धा तो येत नाही। तर एवढा हा उंच ट्विन टावर आज आपण पाहणार आहोत। नुसतं पाहणार नाही, बाहेरून पाहणार नाही, तर आपण आतमध्ये देखील जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या ट्विन टावरविषयीची संपूर्ण डिटेल माहिती। या टावरमध्ये किती मजले आहेत, त्यानंतर मध्ये आपल्याला एक जॉईंट दिसतो आपल्याला त्या दोन टावरमधला, तर त्या जॉईंट तो कोणत्या मजल्यावर आहे आणि आपल्याला त्या जॉईंटमधून देखील जाता येतं का इकडून तिकडे। त्यानंतर आपण सर्वात उंचावर म्हणजे कितव्या मजल्यावर जाऊ शकतो, तर या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तसेच मित्रांनो या टावरमध्ये जाण्यासाठी काही तिकीट आहे, तर ते तिकीट किती आहे, ते कुठून घ्यायचं, तर इत्यादी गोष्टीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा टावर मी तुम्हाला आतून दाखवणार आहे, त्यानंतर आपण सगळ्यात वरती जाऊन संपूर्ण शहराचा व्ह्यू पाहणार आहोत। तर तो व्ह्यू कसा दिसतो ह्या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, फार इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे। तर चला मित्रांनो आपण जाऊया आता ट्विन टावरकडे। तर मित्रांनो आपण जातो आहोत ट्विन टावरच्या दिशेने आणि आपण पाहू शकता ट्विन टावरच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला जो वरचा पार्ट आहे तो कमी कमी दिसायला लागतो आणि एंट्री आहे म्हणतात इथे सूर्या मॉल आहे बेसमेंटला। तर त्या सूर्या मॉलमध्ये आपल्याला जावं लागेल आधी आणि तिथून आपल्याला या टावरमध्ये जायला एंट्री मिळणार आहे। तर बघा मित्रांनो हा टावर खूप उंच टावर आहे। तर आपण जाऊया आता, बघूया, चौकशी करतो मी कुठून आत जावं लागते। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता बेसमध्ये पेट्रोनास टावरच्या, आणि या ठिकाणाहून आपली ती टूर होणार आहे ज्याला आपण पेट्रोनास ट्विन टावर स्काय एक्सपिरियन्स म्हणतो, तो या ठिकाणावरून आपला होणार आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत बेसमेंटमध्ये, हे बघा या ठिकाणी, आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत 41व्या मजल्यावर बघा। आणि या 41व्या मजल्यावरील हा स्काय ब्रिज आहे, दोन टॉवर्सला जोडणारा हा स्काय ब्रिज आपण पाहू शकता। दोन्ही बाजूला उंच उंच इमारती, म्हणजे आपण आता सध्या जवळपास अर्ध्या टावरवर आलेलो आहोत। हा जो मधला पॅसेज आहे याला हे स्काय ब्रिज म्हणतात। या स्काय ब्रिजची विशेषता मी तुम्हाला सांगतो। तर हा स्काय ब्रिज जरी दोन बिल्डिंगला जोडलेला असला तरी जर वादळामुळे जर ह्या दोन्ही बिल्डिंग हलल्या तर हा स्काय ब्रिज मात्र फ्लोटिंगसारखा काम करेल। म्हणजे हा स्काय ब्रिज जोडलेला नाही पूर्णपणे, तर हा फ्लोटिंग आहे। तर ही विशेषता आहे या स्काय ब्रिजची कनेक्टिंग। तर चला मित्रांनो आपण जाऊया त्या एंडपर्यंत आणि बघूया कसा आहे हा स्काय ब्रिज। तर बघा मित्रांनो आपण फिरत आहोत स्काय ब्रिज। पेट्रोनास ट्विन टावरचा हा 41वा मजला आहे आणि आपण जात आहोत स्काय ब्रिजवरून। तर मित्रांनो आम्ही आता सगळ्यात टॉपवर आहोत पेट्रोनास टावरच्या 86वा मजला, 86th फ्लोअर ऑफ पेट्रोनास टावर ट्विन टावर। आणि इथून आपण पाहू शकता हा नजारा बघा। दुसरा टावर आपल्याला दिसतो इथून। पेट्रोनास ट्विन टावरच्या 86व्या मजल्यावर आपण आहोत। तर पाहू शकता मित्रांनो, आणि शहराचा जो संपूर्ण नजारा दिसतो या ठिकाणावरून तो पण एकदम अद्भुत आहे। छोट्या छोट्या बिल्डिंग्स वाटतात बाकीच्या या इमारतीमधून। मित्रांनो आपण आलेलो आहोत 86th फ्लोअरवर पेट्रोनास टावरच्या, आणि हे दृश्य आपण पाहत आहात पेट्रोनास टावरच्या वरून। सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आपण बघू शकता किती सुंदर दृश्य हे आपल्याला आता दिसतंय। तर बघा मित्रांनो मी संपूर्ण आपल्याला क्वालालंपूर सिटी दाखवत आहे ट्विन टावरच्या टॉपवरून। हे बघा संपूर्ण शहर या ठिकाणाहून आपल्याला अगदी आरामात दिसते। आपण पाहत आहात क्वालालंपूर शहर पेट्रोनास टावरच्या 86व्या मजल्यावरून। बघा सर्व बिल्डिंग्स या ठिकाणाहून अगदी छोट्या वाटतात, एकदम त्यांचे टॉप व्ह्यू आपल्याला इथून पाहता येतात। तर मित्रांनो 88 मजली या इमारतीची उंची तब्बल 451.9 मीटर एवढी आहे आणि 1998 ते 2004 या काळामध्ये जगातील ही सर्वात उंच इमारत होती। या इमारतीची रचना इस्लामिक वास्तुकलेवर प्रेरित आहे आणि ही इमारत मलेशियन संस्कृतीचे दर्शन घडवते। या इमारतीमध्ये येण्यासाठी आपल्याला KLCC या मेट्रो स्टेशनवर यावे लागते। हे मेट्रो स्टेशन
या इमारतीच्या बेसमेंट असलेल्या सूर्या मॉलला अगदीच जोडून आहे. तर मित्रांनो, हे आहे पर्यटक जे या ठिकाणी येत असतात हे टॉवर पाहायला. या टॉवरची प्रवेशाची तिकिटे खूप लवकर संपतात, त्यामुळे आपल्याला अगदी आगाऊ म्हणजे ॲडव्हान्समध्ये तिकिटे काढून ठेवणे फार गरजेचे आहे. तिकिटे ऑनलाईन उपलब्ध आहेत, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम डेट आणि त्यानंतर एक पर्टिक्युलर टाईम स्लॉट आपल्याला निवडायचा असतो की आपण किती वाजता हा टॉवर बघायला जाणार आहात. तर माझ्या मते संध्याकाळी 6:30चा टाईम स्लॉट हा खूप चांगला आहे, कारण आपल्याला दिवसाचं आणि रात्रीचं दोन्ही दर्शन या टॉवरवरून करता येते. तर मित्रांनो, हळूहळू प्रकाश कमी होतो आहे आणि आपण बघू शकता व्ह्यूमध्ये सुद्धा बदल आपल्याला जाणवत असेल. सनसेटची वेळ झालेली आहे आता. कॅम्पुंग बारू एरिया, सभोवताल उंच उंच इमारती आणि मधोमध असलेला हा शांत आणि तेवढाच सुंदर एरिया कॅम्पुंग बारू. तर मित्रांनो, हा आहे सनसेटचा नजारा. पॅटर्नॉस टॉवरच्या 83व्या मजल्यावरून मी हा नजारा आपणास दाखवत आहे. आशा आहे आपणास हे नक्कीच विलोभनीय वाटत असेल. खूप सुंदर नजारा आणि अशा प्रकारे सनसेट झालेला आहे, जो की आपण पाहिलेला आहे पॅटर्नॉस टॉवरच्या 83व्या मजल्यावरून. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.